नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेच्या आजच्या भागाचा रिव्ह्यू आपण थोडक्यात आणि मोजक्या शब्दात पाहणार आहोत. तर इकडे आता जो गोंधळ घातलेला असतो तो म्हणजे अर्णवने. अर्णव ठरवत असतो आणि तो त्याच्या आजीला दुखवत असतो, कारण त्याला असं वाटत असतं की मामी जी आहे ती अगदी ग्रेट आहे. मामीनं माझ्यासाठी जे केलेलं आहे ते दुसरं कोणीही करू शकत नाही असं त्याला वाटत असतं. परंतु त्यामागं खूप मोठं कारण असतं जे अजून समोर आलेलं नसतं. त्याच्यामागं खूप मोठा इतिहास दडलेला असतो. तर हे सगळं नक्की काय आहे ते आपल्याला आजच्या या भागामध्ये पाहायला मिळणार आहे. इकडे इशूचा ताप हा वाढलेला असतो आणि तिचा ताप 107 भरलेला असतो, म्हणून जयत्याला टेन्शन आलेलं असतं. जयत्या बिचारी टेन्शनमध्ये असते. ती इशूला म्हणत असते, काय आहे हिचं अंग पण गरम लागत नाही आहे आणि हिला इतका ताप कसा आला आहे. कारण जयत्याला माहीत नसतं की इशूने काय गोंधळ घालून ठेवलेला आहे, म्हणून जयत्या बिचारी टेन्शनमध्ये असते. परंतु इशूने जो गोंधळ घातलेला असतो तो इतका मोठा असतो की तिला ताप तर आलेलाच नसतो, परंतु तिने तो जो थर्मामीटर असतो तो चहाच्या कपात बुडवलेला असतो, म्हणून हे सगळं झालेलं असतं. पण बिचाऱ्या जयत्याला तिची काळजी वाटत असते. मग जयत्या तिच्या मागं लागते की आपण डॉक्टरकडे जाऊया, पण इशू म्हणत असते की नाही, कारण काहीही झालं तरीही इशूचं म्हणणं असतं की मी गोळी घेतलेली आहे, मला बरं वाटेल, असं इशू जयत्याला सांगत असते. जयत्या म्हणत असते, अगं पण हा ताप आहे का काय आहे तुला झालेला. जयत्याला बिचारीला काळजी वाटायला लागलेली असते. पण इशू मात्र म्हणत असते की नाही, नको, मी संध्याकाळपर्यंत वाट बघते, मला बरं नाही वाटलं ना तरच आपण दवाखान्यात जाऊया, असं तिचं म्हणणं असतं. जयत्या ठीक आहे म्हणते. इकडं आजी अर्णवला म्हणत असते, तुला कळतंय का, तू घरी नसताना ती वल्लरी कशा पद्धतीनं वागत असते, काय करत असते, तुला माहिती आहे का. तेव्हा अर्णव म्हणत असतो, पण मामीच्या डोळ्यामध्ये पाणी आलेलं मी कधीच सहन करणार नाही, या भाषेमध्ये तो बोलत असतो. आजी म्हणत असते, तुला माहीत नाही अर्णव, अरे गरज नव्हती, तिच्याकडे काय कमी दागिने आहेत का, तिच्याकडे सगळं आहे, मग कशासाठी हा एवढा अट्टहास, असं आजीचं म्हणणं असतं. पण अर्णव मात्र ऐकायलाच तयार नसतो. अर्णव म्हणत असतो की काहीही झालं तरीही, कारण आत्ता मामीला दुखवायचं नाही एवढंच अर्णवच्या समोर असतं. आणि अर्णवचं म्हणणं असतं की काहीही झालं तरीही मामीच्या बाबतीत मी काहीही सहन करणार नाही, असं तो आजीला सांगत असतो. मग आजी वैतागते आणि अर्णवला म्हणू लागते की अर्णव, बास झालं, आत्तापर्यंत मी सगळं शांतपणे ऐकून घेतलेलं आहे, पण नाही आता. तेव्हा अर्णव म्हणतो, मग बोलू नकोस माझ्याशी. तो चक्क मामीसाठी तर आजीशी भांडत असतो, जी आजी त्याच्यासाठी खूप प्रिय असते. आणि इकडे वल्लरीला मात्र खूप आनंद झालेला असतो. वल्लरी म्हणत असते, आयुष्यभर माझ्या या उपकारांखाली तुला मारणार आहे, कारण काहीही झालं तरीही त्यामागं खरा इतिहास काय आहे हे तुला कुठं माहिती आहे. कारण अर्णवने जेव्हा मार्केटमध्ये बिझनेस सुरू करायचं ठरवलं होतं तेव्हा अर्णवला कुणीही भांडवल म्हणजे फायनान्सर कोणीही उभा राहत नव्हता. तेव्हा वल्लरीने तिचे दागिने मोडून अर्णवला पैसे दिलेले होते. ही एकच गोष्ट त्याच्यासाठी खूप मोठी असते, म्हणून तो असं करत असतो. इकडे आता नमू आणि इशू बोलत असतात. इशू म्हणत असते की आता काहीही करून आपल्याला आत्याला जॉबसाठी पटवायचं आहे. नमू म्हणते, म्हणजे, अगं ती म्हणते की हे बघ, माझ्या हातात ऑफर लेटर आहे, मला ऑफर लेटर मिळालेलं आहे आणि माझा जॉब पक्का झालेला आहे. पण नमू म्हणत असते की आता कसं शक्य आहे हे. अगं आज तुला माहिती आहे का, आत्याला हे सगळं करताना माझ्या किती नाकीनऊ आलेले आहेत, आत्याला थांबवून ठेवताना मला किती त्रास झालेला आहे, तुला नाही माहिती इशू, असं नमू बोलत असते. परंतु इशू म्हणत असते की सगळं व्यवस्थित होणार आहे, आता कोणत्याच गोष्टीची काळजी करायची काहीही गरज नाही, हे सगळं चालू असतं. आणि त्याचबरोबर नमू आणि इशू या दोघींचं चाललेलं असतं की आता आत्याला कसं समजवायचं, आत्याला काही करून आपल्याला पटवावं लागणार आहे, हे त्या दोघींचं बोलणं सुरूच असतं. परंतु त्यांच्या लक्षात येत नाही की बाबांना ही गोष्ट सांगायची असते. इशू म्हणते की करूया, आपण काहीतरी करूया. आणि मग इशू एक आयडिया करते आणि ती म्हणू लागते की आपण ना आज जेवणामध्ये मजा करूया. इकडे इशूने प्लॅन केलेला असतो आणि तो प्लॅन शांतपणे ती नमूला सांगत असते आणि नमूला म्हणत असते की बघ, अशा पद्धतीने आपण प्लॅन करायचा आहे. तेव्हा नमू आणि इशू यांचा प्लॅन ठरतो आणि इशू म्हणते की ते राकेश जी आहेत ना, त्यांच्यामुळं मला आता जॉब मिळालेला आहे, त्यामुळं आत्याला पण टेन्शन येणार नाही. मला सांग ना, इतके दिवस झाले आत्या इथे एकटी राहत होती, साड्यांचा बिझनेस करत होती आणि त्यातून काही पैसे येतील त्यामध्ये स्वतःचा घर खर्च चालवत होती. पण आता मला सांग, आपल्या दोघींची ही जबाबदारी तिच्यावर आली आहे ना,
मग हे सगळं कसं शक्य होणार आहे? लोड येणार नाही का तिच्यावरती? इकडे आजीसाठी जेवणाची प्लेट घेऊन आलेली असते ती म्हणजे अंजली, आणि अंजली म्हणत असते की आजी हे तुझ्यासाठी. परंतु आजी मात्र ऐकायलाच तयार नसते. आजी म्हणत असते की मला नाही जेवायचं. हे सगळं अंजलीच्या समोर चाललेलं असतं आणि तेवढ्यातच तिथे अर्णवही आलेला असतो. अर्णव म्हणत असतो की ठीक आहे, तिला नाही जेवायचं तर नाही जेवू दे, मी डॉक्टरांना बोलवतं, डॉक्टर इंजेक्शन पण देतील, सलाईन पण देतील, कारण तिने जर जेवली नाही तर तिचं काय होतं ते आपल्याला माहिती आहे ना. मग तिला त्रास सुरू होतो आणि मग तिची वाईट अवस्था होते. मग आता डॉक्टरांना तिला इंजेक्शन लावायचं असेल तर लावू दे, हे अर्णव बोलत असतो. तेव्हा आजी म्हणत असते की नाही, मला नको इंजेक्शन. मग अर्णव स्वतः ती प्लेट हातात घेतो आणि आजीच्या जवळ बसतो आणि आजीला म्हणतो की खाऊन घे. आजीला तो अगदी आग्रह करून खाऊ घालत असतो. आजी मात्र त्याच्यावरती रुसलेली असते. आजी म्हणत असते आज मी तुझं ऐकलेलं आहे, पण यापुढे मी तुझं काहीही ऐकून घेणार नाही अर्णव, कारण आतापर्यंत तू जे काही करत होतास ते मला मान्य होतं, पण ह्या सगळ्या गोष्टी तू प्रत्येक वेळेस असाच वागत असतो, असं आजी म्हणत असते. अर्णव मात्र आजीला जबरदस्ती खाऊ घालत असतो आणि म्हणत असतो की खा, कारण अर्णवला मामीला काही बोललं की खूप राग येत असतो, त्याला ही गोष्ट पटतच नसते. अंजली मात्र दोघांकडे पाहून हसत असते, म्हणजे या दोघांचं पॅचअप झालेलं आहे. अर्णव चिडलेला होता, पण अर्णवनेही आजीला समजून घेतलेलं आहे. ही गोष्ट अंजलीच्याही लक्षात आलेली असते. बिचारी अंजली अख्खं घर सांभाळत असते, सगळ्यांना नीट सांभाळून घेत असते. तिच्या पायाला त्रास होत असतो तरीही तिच्या ह्या गोष्टी चालू असतात, पण वल्लरी मात्र आरामात राहत असते. फक्त पैसा पैसा पैसा, आणि तिला अर्णवला उद्ध्वस्त करायचं असतं. इकडे आता इशूच्या प्लॅननुसार सगळं ठरलेलं असतं आणि इशूच्या प्लॅननुसारच सगळ्या गोष्टी यांनी ठरवलेल्या असतात. इशूने सांगितलेलं असतं की आत्याला हे जेवायला द्यायचं. मग आत्याच्या ताटामध्ये चपाती, लोणचं आणि वरण, अर्धी चपाती दिलेली असते. आत्या म्हणत असते की हे काय ग पोरीनो, असलं काय जेवायला दिले? तेव्हा इशू म्हणते की आत्या बघ ना तू, जर आपली अशी वाईट अवस्था झाली तर सगळे डबे रिकामे झालेले आहेत, कसं व्हायचं? तेव्हा आत्या म्हणत असते म्हणजे आपल्या घरातलं सगळं संपलेलं आहे. तेव्हा इशू म्हणते हो ना. आत्या म्हणत असते अगं हे कसं झालं, शक्यच नाही आहे. तेव्हा इशू म्हणत असते झाले आत्या हे सगळं आपल्या बाबतीत. आत्या म्हणत असते की हे सगळं काय झालं आता, ह्या सगळ्यातून कसा मार्ग काढू, हा प्रश्न आत्याला पडलेला असतो. तेव्हा इशू म्हणत असते की सोपं आहे आत्या, तुला सांगू का, मला नोकरी करायला मिळाली तर बरं होईल, मी नोकरी करते, तू मला नोकरी करायला परवानगी दे ना. हे सगळं ती बोलत असते. तेव्हा मात्र इकडे इशू म्हणत असते की आत्या तू जर मला नोकरीला परमिशन दिली तर हे सगळा प्रॉब्लेम सॉल्वच होऊन जाणार आहे. तेव्हा इशू असं आत्याला गोड गोड बोलत असते. आत्या म्हणत असते हो, पण तुझ्या वडिलाचं काय? तेव्हा ती म्हणत असते की आत्या प्लीज तू सांग ना बाबांना. तेव्हा इकडे जयू म्हणत असते की नाही. तर इकडे या दोघींनी असला डेंजर प्लॅन केलेला असतो आणि जयूची तिने मस्तच हे केलेलं असतं, फिरकी घेतलेली असते. तिला आठवत असतं काहीही करून त्या अर्णव राजशिर्केचे मला पैसे द्यायचे आहेत. इकडे वल्लरीला मात्र तिच्या डोक्यात सुरू असतं काहीही झालं तरी अर्णव, या उपकारांच्या ओझ्याखाली मी तुला आयुष्यभर ठेवणार आहे आणि याच गोष्टीचा फायदा मी करून घेणार आहे आणि सगळं तुझं लुबाडणार आहे आणि ते माझ्या आकाशला मिळणार आहे, हे तिच्या डोक्यात सुरू असतं. आत्या फायनली आता जयूने नोकरी करावी या गोष्टीसाठी तयार झालेली असते आणि जयू म्हणत असते की ठीक आहे. जयू म्हणत असते की ठीक आहे, परंतु खूप मोठा प्रॉब्लेम असतो, तो म्हणजे इशूच्या बाबांचा. आता इशूच्या बाबांना ही गोष्ट कोण सांगणार, हा प्रश्न पडलेला असतो. आणि त्याचबरोबर इथे सगळेजण बसलेले असतात आणि मग इशू बाबांना कॉल करते. नमू म्हणते की बोलून घे तू बाबांशी. आणि मग नमूने सांगितलेलं असतं की काहीही झालं तरीही आता महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे की बाबांना हे सगळं सांगायचं कसं, बाबा ऐकणार का? मग इशू फोन करते आणि बाबांशी बोलायला सुरुवात करते. खरं तर इशूने बाबांना फोन केलेला असतो, पण घडतंय मात्र वेगळंच, कारण काहीही असलं तरीही इशूला कुठं माहिती होतं की बाबांनाही ही गोष्ट पटणं खूप अवघड जाणार असतं. पण इशूने ठरवलेलं असतं आणि त्याचबरोबर इशूने ही गोष्ट ठरवलेली असते की काहीही झालं तरीही बाबांना मी ही गोष्ट चांगल्या पद्धतीने समजून सांगणार आहे, म्हणजे बाबांना हे कळेल की मला नक्की काय म्हणायचं आहे.
इकडे अर्णव आणि आजीमधलं भांडण मिटलेलं असतं तेव्हा अंजली म्हणत असते, म्हणजे काय आता तुम्ही दोघं एकत्र आणि मी कोणीच नाही का, कारण माझा लाडका नातू आहे असं आजी म्हणालेली असते. परंतु इकडे अंजली म्हणते की मी कोणी नाहीच का, असं म्हणता क्षणी आजीने मग अंजलीला जवळ घेतलेलं असतं आणि दोघीही खुश असतात. इकडे इशूने बाबांना कॉल केलेला असतो. बाबा म्हणत असतात, अगं इशू असं कितीच राहायचं आहे तुला मुंबईमध्ये. तेव्हा इशू म्हणते की जेवढे दिवस राहायचं आहे तेवढे दिवस बाबा, मी काम करेल, आत्याला पण गरज आहे ना, मला सांगा आत्या इतके दिवस एवढं सगळं करते, मग आमच्या दोघींचा भार तिच्यावर कशाला. तेव्हा इकडून आई म्हणू लागते की तुम्हाला काही पैसे हवेत का, पाठवू का, इकडून पाठवतो आम्ही. पण इशूला डोक्यात आलेलं असतं की बाबांना सांगून टाकावं की त्या माणसाचे मला 50,000 द्यायचे आहेत, त्यासाठी मला ही नोकरी करायची आहे. पण इशू शांतच राहते, कारण तिला नमू थांबवते. नमू म्हणते की थांब, अजिबात काही बोलू नको, असं नमूचं म्हणणं असतं आणि नमूने तिला शांत केलेलं असतं. जयूचं पण टेन्शन मिटलेलं असतं, कारण इशूने नोकरी मिळवलेली असते. आणि इशू म्हणते की आत्या हे घे तोंड गोड कर, मी येतानाच घेऊन आलेले होते. तेव्हा आत्या म्हणते की अगं तू कधी बाहेर गेलेली, कारण मला तर नाही माहिती तू कधी बाहेर गेली होती, मग हे कधी आणलेलं आहेस. तेव्हा इशू म्हणते की अगं ते जाऊ दे. आणि मग इथे बाबांना त्याचबरोबर आईला कन्व्हिन्स केलेलं असतं इशूने. त्यांना सांगितलेलं असतं की पैशांसाठी नाही, तर आमच्या स्वतःचा पण कॉन्फिडन्स वाढेल बाबा, त्यासाठी आम्हाला ही नोकरी बघायची आहे. तेव्हा आईला सांगाल का तुम्ही, हे सगळं बोलणं चालू असतं. तेव्हा बाबा म्हणतात की ठीक आहे, मी बोलून घेईल तिच्याशी, असं बाबांनी सांगितलेलं असतं. आणि त्याचबरोबर इशू या गोष्टीसाठी आता तयार होते आणि बाबांनी पण ॲक्सेप्ट केलेलं असतं की ठीक आहे, माझ्या मुली मोठ्या होत आहेत, स्वतःच्या पायावर उभ्या राहत आहेत, ही गोष्ट कोणत्याही बापाला खूपच चांगली वाटत असते. आता इशूला बाबांनी सांगितलेलं असतं, हो बाळा माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे, काही हरकत नाही आहे, ठीक आहे, असं म्हणत बाबांनी ही गोष्ट ॲक्सेप्ट केलेली असते. आणि इशूला पण खूप छान वाटलेलं असतं. इशू नमो सगळेजण खुश झालेले असतात. जयत्याला पण भारी वाटत असतं. फायनली हे सगळं छान असं घडत असतं आणि सगळेजण खुश झालेले असतात. मग जयत्याला तोंड गोड करण्यासाठी इशू मिठाई खाऊ घालते आणि त्याचबरोबर तिने जयत्याला सांगितलेलं असतं की आपल्याला पण घरामध्ये रोज चांगलं चुंगलं खायला मिळलं पाहिजे ना, त्यासाठी मी नोकरी करते. इकडे बाबा सुप्रियाला सांगू लागतात की अगं असू दे, मुली स्वतःच्या पायावर उभ्या राहत आहेत, त्यांना किती दिवस आपण आपल्या पंखांखाली ठेवणार आहोत, त्यापेक्षा असू दे, काही गोष्टी त्यांच्या म्हणण्याप्रमाणे होऊ दे. मला सांग, जेव्हा मुंबईला पाठवण्याचा आपण निर्णय घेतला तेव्हा एका शब्दाने तर दोघींनी विचारलं का गं आपल्याला, लगेच तयार झाल्या ना त्या, मग ठीक आहे ना, आता त्यांना वाटतंय ना, तर थोडंसं आपणही त्यांच्या कलेने घेऊया, तेवढाच त्यांचा कॉन्फिडन्स वाढेल, त्यांना जगण्याची एनर्जी कळेल, नक्की काय आहे हे सगळं लक्षात येईल, हे बाबा बोलत असतात. त्याचबरोबर हे सगळं चालू असतं आणि त्याचवेळी बाबा इकडे समजून सांगत असतात. नमो आणि इशू दोघीही खुश झालेले असतात. इशूला फायनली नोकरी मिळालेली असते. इशूला खूप छान वाटत असतं आणि इकडे इशू म्हणत असते की काहीही झालं तरीही आता ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या खूप छान पद्धतीनं घडलेल्या आहेत, त्यामुळं मी आता शांतपणे हे सगळं करणार आहे. फायनली जॉब मिळालेला असतो. इशू नमो एकमेकींना मिठी मारतात. जयत्यालाही त्या सांगतात. त्याचबरोबर जयत्याला सांगतात की हे सगळं जरी छान असलं तरीही आम्ही मन लावून काम करणार आहोत, असं जयत्या सांगत असते. आणि तुमच्या बापाने मला काही बोलू नये एवढं लक्षात ठेवा, नाहीतर सगळं माझ्यावर येईल, असं जयत्याचं म्हणणं असतं. परंतु जयत्याला पण इशू सांगते की जयत्या तू काळजी करू नको, आम्ही आहोत ना. इकडे आता गुरुजी आलेले असतात आणि अर्णवची पत्रिका बघितली जाते. तर इशू त्यांना अंजली विचारत असते, काय झालं, कशी आहे पत्रिका. तेव्हा ते सांगतात की विवाह योग आहे, पण खूप खडतर आणि कठीण आहे. आणि त्याचबरोबर तिथून त्यांच्या एक रिलेटिव्ह असते जी वल्लरीच्या रिलेटिव्हमधली असते, ती समोर आलेली असते आणि तिथे बरोबर अर्णव चाललेला असतो. तिचा कार्पेटवरून पाय घसरतो आणि अर्णव तिला पकडतो, तिला सावरतो आणि नेमकी ती अर्णवच्या मिठीत आलेली असते. तेव्हा मामी आणि अंजली दोघीही पाहू लागतात. तेव्हा मामीला धक्का बसल्यासारखं तोंड करून आवाजून ती त्याच्याकडे बघत असते. हे सगळं जेव्हा चालू असतं तेव्हा मात्र इकडे अर्णवला लक्षातही नसतं की याचा अर्थ काय निघणार आहे, या सगळ्यामुळं काय परिणाम होऊ शकतो, हेही अर्णवला माहिती नसतं. अर्णव मात्र शांतपणे तिथे उभा असतो. आता अर्णवच्या आयुष्यात मोठं संकट म्हणजे हे लग्न कसं असणार आहे, खडतर प्रवास का असणार आहे, हे पुढे पाहायला मिळणार आहे. इकडे मंदिरात आलेली असते ते ईश्वरी
आणि गणूबाप्पा सगळं व्यवस्थित होऊ दे, कारण काहीही झालं तरीही मला ह्या नोकरीमध्ये मला काही गडबड घोटाळा व्हायला नको आहे, सगळं व्यवस्थित होऊ दे असं ईश्वरी बोलत असते. आणि त्यावेळेस तिथं आलेला असतो तो म्हणजे राकेश, आणि राकेश म्हणू लागतो की काळजी करू नको, सगळं व्यवस्थित होणार आहे. आणि इशू मग राकेशकडे पाहू लागते, कारण राकेशनेच इशूला जॉब मिळवून दिलेला असतो. त्यानंतर इशू ऑफिसकडे जायला निघते, पण मध्येच एक गोंधळ होत आहे. तो म्हणजे जाताना तिची एक वस्तू हरवलेली असते आणि अर्णवची गाडी तिथून पास होत असते. अर्णव इशूकडे येतो आणि इशूला पाहू लागतो, कारण इशू खूप टेन्शनमध्ये असते. अशी कोणती गोष्ट आहे जी इशूची हरवलेली आहे आणि तिला सापडत नाही, हे आपल्याला उद्याच्या भागामध्ये पाहायला मिळणार आहे. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.